लाडकी बहीण योजना या योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ म्हणजे 3,000 रुपये येणार अशा प्रकारच्या अपडेट तुम्ही फार ठिकाणी पाहिले असतील। परंतु आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पण प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर डिसेंबर व जानेवारीचा हप्ता एकत्रित मिळणार का 3,000 रुपये याप्रमाणे, कारण की अशा प्रकारचे अपडेट्स येत आहेत। तर यामध्ये किती तथ्यता आहे, खरंच असं घडू शकतं का, तर यावर अगदी कमी शब्दामध्ये मी मांडणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, परंतु जे आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे नेहमीप्रमाणे सांगत असतो। बघा, सध्या फक्त एकाच महिन्याचा लाभ पेंडिंग आहे, ही बाब तुम्ही पहिली समजून घ्या। सध्या फक्त एकाच महिन्याचा लाभ पेंडिंग आहे, कोणत्या महिन्याचा, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, म्हणजे मागचा जो महिना आहे त्याच महिन्याचा लाभ पेंडिंग आहे। जानेवारीचा म्हणजेच दुसऱ्या महिन्याचा, म्हणजे 2 महिने जे म्हणले जात आहेत की 2 महिने एकत्रित मिळणार, तर जानेवारीचा लाभ पेंडिंग नाही, ही बाब सर्वांनी समजून घेण्यासारखी आहे। फक्त डिसेंबर महिन्याचा लाभ पेंडिंग आहे। तर त्यामुळे एकंदरीत जे आहे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे 1,500 रुपयेच मिळतील, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगून द्यायलो आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पण वितरण करण्यामागे आपण खूप तो मुद्दा लावून ठेवला होता की लाडक्या बहिणीचं वितरण खूप महिन्याचं पेंडिंग पडत आहे, त्यामुळे कदाचित वितरण झालं असावं लवकरात लवकर, आणि साहजिकच आहे इतर पण त्याला काही कारणं असू शकतात, पण वितरणाला जे आहे आपण फ्रिक्वेंटली तो मुद्दा मांडला आणि त्यानंतर मग वितरण झालं। आत्ताचं जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरच्या हप्त्याचं। आणि त्याचप्रमाणे बघा, जर तुमच्या मनामध्ये अजूनही जर प्रश्न राहिलाच असेल नाही सर 2 हप्ते एकत्रितच मिळणार, तर बघा अजून काही पैसे आहेत की जे येणं बाकी आहेत लाडक्या बहिणींना। जसं की बघा 17वा नोव्हेंबरचा हप्ता प्रचंड लाभार्थ्यांना आलाच नाही। एकदा जून जुलैमध्ये अशीच घटना घडली होती, 26 लाख लाभार्थ्यांना जे आहे त्यांचे फॉर्म जे आहे पेंडिंग केले होते आणि नंतर पण त्यांना लाभ चालू केले, आणि त्यांना लाभ कधीपासून दिले, सप्टेंबर ऑक्टोबरपासून। पण जून जुलै ऑगस्टचा लाभ आला का त्यांना, नाही आला। पात्र ठरल्याच्या नंतर द्यायला पाहिजे होता, नाही आला त्यांना। तर त्याचप्रमाणे बघा 17वा हप्ता पुढे जर तुमचा आता परत नाव यादीमध्ये अपडेट झालं स्क्रुटिनीमध्ये, ऑब्वियसली त्याच कारणामुळे काहीतरी झाला असावं, कारण तांत्रिक अडचण तर नसेल आता, तर त्यामुळे तिथे तुम्हाला 17वा हप्ता नाही मिळणार, तुम्हाला फक्त डायरेक्ट 18वा हप्ताच मिळणार। मग तिथे म्हणजे कोणचा, तर डिसेंबरचाच हप्ता। जरी तुमचा 17वा हप्ता नसेल मिळाला तर सांगावलं बरं का, ज्या लाभार्थ्यांना 17वा नाही आला त्यांना फक्त मग 18वाच येईल, पण 2 हप्ते मात्र एकत्रित नाहीत मिळणार। आणि जून जुलैमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नावं जे आहेत सप्टेंबरला आले, काहींचे ऑक्टोबरला आले आणि काहींचे नोव्हेंबरला पण आलेले आहेत, तर त्यामुळे अजूनही त्यांचे नाव अपडेट करणं चालूच आहे। त्यामुळे तोही लाभ जो आहे काही लाभार्थ्यांचा जून जुलैपासूनचा तो पण पेंडिंग आहे। आणि काही लाभार्थी असे आहेत की बघा त्यांचा लाभ तर पेंडिंगच आहे। की उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो बघा, की समजा तुमच्या खात्यावर पैसे आले आणि तुमचं खातं जे आहे आधार सीडिंग जर नसेल तर पैसे जातात। म्हणजेच काय, जी तुमची हे आहे DBT, जर DBT नसेल, बरोबर, DBT नसेल तर खाते जे पैसे आहेत तर ते सरकाराकडे जातात, बरोबर, आणि हे पैसे परत जे आहे लाभार्थीला येत नाहीत। बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्वी यायचे पण आता येत नाहीत। एकदा पैसे गेले तुमच्या खात्यावर, जर काही कारणानिमित्त जर नाही आले तर मग ते पैसे गेले, तर त्यामुळे अजून हेच पैसे येणं बाकी आहेत। तर त्यामुळे माझं असं मत आहे की दोन्ही हप्ते एकंदरीत 3,000 रुपये मिळण्याची शक्यता नाही, फक्त आणि फक्त माझ्या मते डिसेंबरचे 1,500 रुपयेच जे आहे जमा होतील। हीच बाब तुम्हाला अगदी स्पष्टपणे कळावी त्यासाठी मी एवढं सांगितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे KYCचं पोर्टल चालू करा, आणि ज्या लाभार्थ्यांना अजूनही नोव्हेंबरचा हप्ता वितरित झाला नाही त्या लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता वितरित करावा, एवढीच या व्हिडिओच्या शेवटी जे आहे सरकारला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।